बोलता बोलता फारच उशीर होत आहे. आता आपल्याला चालायचं आहे शनिदेवाच्या दर्शनाला वर्दडी ह्या गावी. आज पावसाचं वातावरण आहे पण पाऊस नाही. रस्ता एकदम साफ आहेत आणि निर्मळ आहे. गाड्या घोड्यांची वर्दळ पण फारशी नाही आहे. पण चला आता येता येता आपण आलो आहेत चांदोड ह्या टोल नाक्यावर. हे बघा हा टोल नाका. आता याला आपण व्यवस्थित पार करतोय आणि हे बघा पुढे चालता चालता तुम्हाला बघायला मिळेल की इतका निसर्गरम्य वातावरण आहे हा चांदोड तालुका. हे बघा हा आहे चांदोड घाट. इथे भव्य रेणुका देवीचं मंदिर आहे. बोलता बोलता रावड गाव हे सोडून आपण आता वर्दडीच्या रस्त्या लगत चाललेलो आहेत. हा आहे प्रसिद्ध घाट रावड बारी. येथून अगदी जवळच्या अंतरावर वर्दडी आपण ह्या रस्त्याने चाललो आहोत. घनदाट जंगल, निसर्गरम्य वातावरण आहे. यांच्याकडून पूजेचं साहित्य घेतलं. हे आहे वयस्कर बाबा आणि आपले तरुण पोरं बागड बिल्ले. काही कामाचे नाही, इकडं तिकडं उड्या मारत फिरता. पण काही हरकत नाही. आता आपण देवा धर्माला चाललेलो आहोत. नंतर बोलू या विषयावर. हे आहे भव्य सभा मंडप. आता आपण चालता चालता पहिले इथं वीर हनुमंताचं दर्शन करू. जिथे शनिदेव महाराज आहेत त्याथे महारुद्र वीर हनुमंत असतातच. ओम पिपलेश्वर शनीश्वर महादेवाय नमः असं कथेमध्ये सांगण्यात येत आहेत की ज्यावेळेस उज्जैन नगरीमध्ये शनी महाराजांची विक्रम राजावर अवकृपा झाली त्यावेळेस घोड्यावर विक्रम राजा बसले आणि पवन रूप धारण करून ज्यावेळेस घोड्यानं रूप धारण केलं असं पवनवेग धारण करून त्यात उज्जैन नगरीतून निघाले. ते वर्दडी ह्या गावी ह्या ठिकाणी येऊन तो घोडा थांबला. त्यानंतर विक्रम राजा आणि चंद्रशौर राजे जे होते चांदोड नगरीमध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर भगवंताच्या कृपेने शनिदेवांची साडेसाती पण गेली. हे इथं आहे भव्य शनीश्वर महादेव मंदिर. एका भक्ताने बांधलेलं आहे. खूप छान पैकी भव्य दिव्य घोड्याच्या पावका पण या जागेवर अजूनपर्यंत आहेत. इथं होम यज्ञ मनुष्य रूप धारण केलं आहे. तर एक ना एक दिवस शनिदेवाच्या कृपेला जावेच लागणार आहे. त्याकरता ह्या जागेवर येऊन अवश्य नतमस्तक व्हावे अशी मला वाटतं. हजारो भक्तांची मनकामना पूर्ण होती. त्यामुळे सत्यनारायण पूजा पण असतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा.